या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. रानमसले इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाजाप्रती आणि देशाप्रती असलेलं योगदान आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या पिढीला आदर्श असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश झोत टाकला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या आपल्या गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, अन्य पदाधिकारी व उपस्थितीत हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देण्याच्या उद्देशाने संविधानाची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थाने भारत देशाला एका सुरक्षित दिशेने देशाची वाटचाल कशा प्रकारे करता येईल अशा पद्धतीचा अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा त्यांचा महापरिवार निर्माण दिन म्हणजे एक प्रकारे आपल्यासाठी दुःखद धक्काच आहे. कारण याच दिवशी बाबासाहेबांसारखी महान व्यक्ती आपल्यातून या ठिकाणी निघून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दुःख होत आहे. मात्र त्यांनी केलेलं कार्य मात्र अतुलनीय आहे आणि त्या कार्याचाच वसा आपण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर भविष्यात देशाला या ठिकाणी चांगले दिवस येतील अशी मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो. याप्रसंगी युवराज वाघमारे, बालाजी पवार, समाधान धोत्रे, रमेश सुतार, क्षीरसागर यांसह रानमसलेचे ग्रामस्थ उपस्थित होते.